समाचार अब तक, सत्य का साहस। पांढऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची सर्वात जास्त मागणी असते। यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। येत्या 3 वर्षात जिल्ह्यातील सर्व पांढऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। काटोल तालुक्यातील पट्टे वाटप व विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, अनिल देशमुख, सुधाकर कोहळे, आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। काटोल ही नगरपालिका जिल्ह्यातील प्रमुख नगरपालिकांपैकी आहे। काटोल शहर आणि तालुक्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। नागपूर जिल्ह्यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1200 कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। जिल्ह्यांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। काटोल तालुक्यातही सर्व महत्त्वाच्या रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। स्थानिक MIDCतील पायाभूत विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे। जिल्ह्यात दवाखाना आपल्या घरी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे। गावोगावी हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना पट्टे वाटप होत असल्याचे समाधान आहे। वेळोवेळी पट्टे वाटपाचा आढावा घेत शासन स्तरावरील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पट्टे वाटप करताना पक्के घर किंवा कच्चे असा कुठलाही फरक न करता पट्टे वाटप करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी प्रशासनाला दिले। दरम्यान उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते काटोल तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात 5 लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नागपूर।